आज आपण एकदम सिंपल रेसिपी आणि स्वीट डिश पाहणार आहोत। बेसनचे लाडू। बेसनचे लाडू वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने बेसनचे लाडू कसे करायचे आहेत ते दाखवणार आहे आणि खायला चविष्ट करायला सोपी पद्धत आहे। चला तर आपण हे कसे करायचे आहे ते पाहूया। मी इथे एका पॅन मध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे। आता यामध्ये तूप टाकायचं आहे आपल्याला। साजूक तूप यामध्ये आपल्याला मी पहिल्यांदा 1 चमचा टाकलेला आहे। थोडंसं मेल्ट झाल्यानंतर मग आपण जसं लागेल तसं टाकूया। सुरुवातीला गॅसची फ्लेम एकदम 2 मिनिटांसाठी पॅन तापण्यासाठी फुल ठेवलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला कमी करायची आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी बेसनचे लाडू करून दाखवत आहे। चाचणीचे वगैरे काहीच नाही। यामध्ये आणखीन थोडंसं आपण तूप टाकूया। याला पूर्ण एकदम गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याचा एकदम मस्त खमंग असा वास येईल तोपर्यंत आपल्याला या बेसनला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून की आपल्याला खाते वेळेस बेसनचं कच्चं फ्लेवर नाही यायला पाहिजे, एकदम खमंग असा फ्लेवर यायला पाहिजे। हे पहा, हे बेसन आणखीन आपलं थोडा वेळ भाजलं पाहिजे। हे पहा, आपलं बेसन भाजत आलेलं आहे, कलर चेंज झालेला आहे आणि थोडंसं असं भाजते वेळेस चिकटपणा जो सुरुवातीला होता तो चिकटपणा आता कमी होत जाईल आणि शेवटी बिलकुल चिकटपणा राहणार नाही, एकदम सुटसुटीत होईल। हे पहा, असा हलका हलका होऊन जाईल। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे बेसन लाडू बनवत आहोत आणि एकदम अप्रतिम चविष्ट खायला असतात आणि 15 ते 20 दिवस बिलकुल हे खराब होत नाहीत। हे पहा, एकदम मस्त असा कलर आलेला आहे, सुगंध, ह्याचा वास देखील मस्त सुवास एकदम येत आहे। आता याला आपल्याला पूर्णपणे थंड झालं पाहिजे। हे बेसन बिलकुल कोमट देखील आपल्याला नाही राहिलं पाहिजे, पूर्णपणे थंड झालं पाहिजे। ज्या वाटीने आपण बेसन घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे। मी 1 वाटी बेसन घेतलेले आहे, 1 वाटी आपल्याला साखर नाही घ्यायची, कारण लाडू खूप गोड होतात। मी सपाट म्हणजे 1 वाटी घेतल्यानंतर मी 1/4 अशी साखर घेतलेली आहे। आपल्याला हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिट वेळ लागेल आपल्याला थंड होण्यासाठी। थंड झाल्यानंतर मग आपण याच्या पुढची प्रोसिजर करूया। आपल्याला हे लाडू आणखीन 2 प्रकारे करता येतात। यामध्ये आवडत असेल तर पोहे तळून आपण यामध्ये ॲड करू शकतो। जाड पोहे तळायचे आणि ते थंड झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचे ज्यावेळेस लाडू बांधतो त्यावेळेस। नाही तर मग डिंक देखील आपल्याला तळून यामध्ये ॲड करू शकतो आपण, आवडत असेल तर। नाही आवडत असेल तर असे एकदम साधे आपण लाडू बनवूया। पूर्णपणे बेसन थंड झालेलं आहे। या बेसनला आपण हात लावून पाहायचं असतं। पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपण यामध्ये साखर अजिबात मिक्स करायची नाही। आता आपल्याला साखर यामध्ये टाकायची आहे आणि हातानेच व्यवस्थित असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। मी हे पाऊण वाटी घेतलेली आहे, तरी देखील मी सगळी साखर एकदाच टाकणार नाही। खूप जास्त गोड झालं तरी आपल्याला लाडू खायला जाणार नाही। हे पहा, यामध्ये आता साखर लागणार नाही। 1 वाटी बेसनला अर्धी वाटी पिठी साखर लागलेली आहे। आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून याचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये आवडत असेल
तर आपण ड्रायफ्रूटचे तुकडे देखील टाकू शकतो, पण मी मुलांना आवडत नाहीत त्यामुळे मी काहीच टाकत नाही. न पोहे, न डिंक, न ड्रायफ्रूट, एकदम साधे सिंपल आणि एकदम खायला चविष्ट आणि पौष्टिक अशा प्रकारे मी हे लाडू बनवलेला आहे. तळलेले पोहे आणि डिंक टाकलं तर मग आपल्याला ते पौष्टिक असं वाटत नाही. अशा प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घ्यायचे आहे. हे पहा, एकदम मस्त आणि खायला चविष्ट असे आपण लाडू सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. दिसायला आकर्षक पदार्थ असलं तर आणखीन आपल्याला खायची इच्छा खूप होईल. त्यामुळे आपण काही वस्तू एकदम आकर्षक केलं पाहिजे. यावरती मी बदाम लावत आहे. पौष्टिक लाडू साजूक तुपामध्ये आपण बेसन लाडू एकदम साध्या सोप्या पद्धतीनं करून दाखवलेले आहे. चला तर आपण देखील हे करून पाहूया. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.